श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता आपण बघितलं की एकच चेहरा आहे आणि आरसे खूप आहेत, हा विषय आपला चालला होता। म्हणजे एकच वस्तू असताना आपल्याला अनेक आहेत असं भासतं। एकच वस्तू आहे पण अनेक आहेत असं भासतं। अनेकत्वाची आपल्याला प्रचिती येते।
म्हणजे काय? अद्वैत आहे म्हणजे दुसरं काही नाहीच आहे, दुसरं काहीही नाही आहे. तरी आपल्याला द्वैतभाव, मी आहे, तू आहे, तो आहे, ती आहे, असं जाणवतं आपल्याला फक्त. आणि काय होतं की खरं म्हणजे ते नाही आहे, पण ईश्वरानेच निर्माण केलेल्या मायेमुळे. म्हणजे काय आहे की सूर्य आपल्याला प्रकाश देतो. हा प्रकाश हा शब्द आपण केव्हा म्हणू शकतो? अंधार ही गोष्ट आहे तेव्हाच प्रकाश हा शब्द आपण म्हणू शकतो, आणि तेव्हाच प्रकाशाचं महत्त्व वाढतं. आणि हा जो महत्त्वाचा प्रकाश आहे तो आपल्याला सूर्य देतो, म्हणून सूर्याचं महत्त्व वाढतं. त्याच्याप्रमाणे काय आहे, ही माया निर्माण करणं हाच मुळी ईश्वराच्या मायेचा भाग आहे. म्हणजे काय? तर जे सत्य आहे, जे परमतत्व आहे, त्याला काहीतरी विरोध पाहिजे, विरोधाभास पाहिजे. आणि ज्यावेळी मायेमधलं सगळं असत्य आहे, सगळं अनित्य आहे, ज्यावेळी मायेमधलं सगळं नाश पावतं, हे ज्यावेळी आपल्याला कळतं, तेव्हा सत्य म्हणजे परमतत्व म्हणजे काय आहे, नित्य म्हणजे काय आहे, अनिर्वचनीय म्हणजे काय. मायेतल्या सगळ्या गोष्टी बोलता येतात आपल्याला, वचनीय आहेत, त्या बोलून दाखवता येतात. किंवा मायेतल्या सगळ्या गोष्टींना गुण आहेत, सत्वरजतम. हे गुणातीत आहे म्हणजे काय आहे हे सगळं समजण्यासाठी माया तर पाहिजे ना आधी. आणि आहे खरं तर काय, ते एकच आहे. पण मायेमुळे हे सत्वरजतम, मायेच्या अंगी आहेतच ते 3 गुण. आणि त्या 3 गुणांमुळे आपल्याला सगळं वेगवेगळं दिसतं. हा चांगला, तो वाईट, असं सगळं वेगवेगळं दिसतं. आणि म्हणून द्वैतभाव म्हणजे 2 वेगवेगळे, सगळं वेगवेगळं आहे असं वाटतं. म्हणजे अक्षरशः एकच बर्फ आणि वेगवेगळे आकार. खरं तसं पाहता मायेच्या जगतामध्ये तो बर्फाचा त्रिकोणी आकार, बर्फाचा गोल आकार, बर्फाचा आयताकार, पट्टी बर्फ, हे वेगवेगळं आहेच. मायेच्या जगतामध्ये वेगळं नाही असं म्हणता येत नाही. पण त्यातलं मुख्यतः काय आहे, मुख्यतः त्यातलं काय आहे तर बर्फ आहे, बाकी काही नाहीच आहे. बाकी काय आहे, मनोरंजन आहे. वेगवेगळे आकार म्हणजे काय, मनोरंजन, बाकी काही नाही आहे. हे आपल्याला समजायला हवं. मनोरंजन आहे म्हणा, टाळू शकत नाही म्हणा, किंवा ते
लक्ष देण्यासारखं नाही आहे असं म्हणा, काहीही म्हणा, पण त्यातला मतीत अर्थ एकच की सगळ्याच्या मुळाशी एकच तत्व आहे. पण आता ही जरी चर्चा आपण करतो आहोत, कुठेतरी कन्क्ल्युजनला यायला पाहिजे ना. मज म्या देखावे आपण, ऐसी आत्मत्वी इच्छा पूर्ण, तेची मुख्यत्वे माया जाण, तेची अंतःकरण गुणभागे. काय आहे, का निर्माण केला? अतिशय सुंदर हा श्लोक एकनाथांनी लिहिलेला आहे आणि मराठी असल्यामुळे सगळं जसं तसं आपल्याला कळतंय. मज म्या देखावे आपण, काय आहे माहिती का? इतका मी एज्युकेटेड नाहीये, कशाच्या बाबतीत एज्युकेशन नाही आहे मला, इतका एज्युकेटेड वेल एज्युकेटेड मी का नाही आहे, तर माझं जे अंतरंगातलं जे माझं खरं स्वरूप आहे ते मला जाणता येत नाही. इथे बघा ना, काय किती सुंदर, म्हणजे हे हस्तामलकाच्या संस्कृत श्लोकाला अनुसरून एकनाथांनी हा मराठी श्लोक लिहिलेला आहे. पण इतकं सुंदर वळण त्याला दिलेलं आहे. भगवंतानी माया निर्माण करून, अहो जशी दृष्टी तशी सृष्टी, माया ही जी भगवंतानी निर्माण केली आहे, एवढे मोठे उपकार केले आमच्यावर. बाकीचं सगळं बाजूला राहू दे आता, माया कशाला म्हणतात, मग आमची कर्म आणि आमच्या वासना, ते नाही आहे. पण माया निर्माण करून आमच्यावर एवढे मोठे उपकार केले की ज्या ज्या गोष्टीत चैतन्य आहे, म्हणजे चैतन्य सगळ्याच गोष्टीत आहे, गोष्टी राहू दे, प्रत्येक माणसामध्ये चैतन्य आहे. हे कसं दिसतं आपल्याला? तर मायेमुळे स्फूर्ती आलेला जो जीव आहे त्याच्या हालचालीमुळे चैतन्य आहे असं दिसतंय. म्हणजे चैतन्याचं अस्तित्व जाणवत आहे. मुद्दा काय आपला, की मी इतका वेल एज्युकेटेड नाही की ज्याने आपल्या स्वतःच्या अंतरंगातलं आत्मतत्व ओळखावं. कारण आम्ही पार आता कलियुगापर्यंत येऊन पोचलोय, आणि कोणत्याही युगात का असेना, मग त्याला उपाय काय? माझी एकाग्रता होत नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मी आतलं आत्मतत्व जाणू शकत नाही. त्याला 12 जन्म लागतील, 12 वर्ष लागतील, एक तप लागेल साधना करायला. सोपा उपाय काय? ज्याच्यात आत्मतत्व आहे तो मनुष्य माझ्या समोरच आहे. प्रत्येक मानवामध्ये आत्मतत्व आहे. हा परमेश्वराने सोपा उपाय काढला. केवढे हे अनंत उपकार केले एकनाथ महाराज म्हणतायत. पण मला अतिशय कलुषित मन असल्यामुळे मला ते आत्मतत्व दिसत नाही, तर मला त्यातले सत्वरजतम गुण दिसतात. मायेचा प्रभाव म्हणून मी तर मायेवर ढकलतो. पण मी जर परमतत्व आहे तर माझ्यावर कसा मायेचा प्रभाव पडतो? माझा प्रभाव मायेवर पडायला पाहिजे. मला जे पाहायचं आहे त्याच्या आड मायेने येता कामा नये.
खरोखरी परमेश्वराचे अनंत उपकार आहेत. जो जो मनुष्य सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या संपर्कात येतो त्याच्यामध्ये परमतत्वाशिवाय काही नाहीच आहे. मग मला विविधता का दिसते? मज म्या देखावे आपण, मी स्वतःला पहावं. मग आता बघा की बराच वेळ झाला आणि मी तयार नाही झालेली, बाहेर जायचं आहे, कसा आहे चेहरा. मग मी स्वतःला पाहण्यासाठी काय करते? आरशामध्ये प्रतिबिंब बघते. तसे इथली सगळी लोक ही काय आहेत? आपलंच प्रतिबिंब आहेत. हे जर आपण काल पाहिलंच, हा एक भाग आहे. त्याचप्रमाणे माझ्या आतल्या आत्मतत्वाचं सुद्धा प्रतिबिंब समोर पडलंय. असं काहीही म्हणा, पण मूळ अभ्यासच झाला पाहिजे की नाही? अभ्यासच झाला पाहिजे मूळ. प्रत्येक व्यक्तीमधलं आत्मतत्व हे माझ्यातलंच आत्मतत्व आहे. ह्याचं रिमाइंडर मिळण्यासाठीच तर मुळी ही माया तयार केली. तर आम्हाला ते सगळं राहिलं बाजूला. परमेश्वराने सुद्धा डोक्याला हात लावला असेल. उलट जन्म वाढतच गेले आमचे. कलह निर्माण करून मज म्या देखावे आपण, ऐसी आत्मत्वी इच्छा पूर्ण. आत्मत्वी म्हणजे आत्म्याची अशी इच्छा आहे, ती मी पूर्ण करायला पाहिजे. मी स्वतःला पाहायला पाहिजे. तेची मुख्यत्वे माया जाणं. अशा रीतीने मी मायेतल्या या प्रत्येकाकडे पाहायला पाहिजे. तेची अंतःकरण गुणभागे. तिथे काय होत आहे माहिती आहे? अंतःकरणाचा प्रभाव आहे. अंतःकरणाचा प्रभाव आहे. आणि झालंय उलट. काय झालंय माहिती का? जीवाशिवाची भेट होणं किंवा आत्मप्रचिती येणं हे एक आश्चर्यच आम्हाला वाटायला लागलंय. आश्चर्य कसं असेल? तेच तर मुळी आहे. म्हणजे आमच्या रोमारोमात तेच भरलेलं असलं पाहिजे की सतत त्याची प्रचिती. आला कोण, काहीतरी त्याचं काम आहे, आला, झाली भेट परमात्म्याशी, असं मला वाटतंय का मनापासून? रिमाइंडर आहे. ते सगळं फसूनच जातं. आणि वरती आम्ही म्हणतो की आश्चर्य आहे ही परमतत्वाची भेट होणं म्हणजे, किंवा ते शक्य नाही आहे या जन्मात, असं आम्हाला काहीतरी वाटत राहतं.
तेच तर आमचं मूळ स्वरूप आहे. तेवी सहज आत्मस्थिती, अतिशय आत्मस्थिती ही सहज आहे. ते आत्मत्वे स्फुरे आत्मस्फूर्ती, ते स्फूर्तीची नवल ख्याती, जीवाशिव प्राप्ती नसतीच दावी. म्हणजे खरं म्हणजे काय आहे, आम्ही आमच्या स्वरूपात लीन राहणं हीच तर खरी मुळी आमचं स्वरूप आहे. म्हणजे तेच मूळ स्वभाव आहे आमचा. आणि परत आणखीन वरती त्याचं आम्ही आश्चर्य करतो की जीवाशिवाची प्राप्ती झाली. काय आहे इथे बारीक सारीक गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. अद्वैत असताना आम्हाला सतत द्वैताची स्फूर्ती होत राहणं. खूप छान शब्द वापरला आहे. अद्वैत आहे, संपूर्ण एकच एक एकच एक एकच एक परब्रह्म भरलेलं आहे. संपूर्ण एकच एक आहे, दुसरं काही नाहीच आहे. असं अद्वैत म्हणजे दुसरं काहीही नाही. असं अद्वैत असताना आम्हाला सतत द्वैताची स्फूर्ती का होते? स्फूर्ती म्हणजे उत्साह. हा दुसरा आहे, हा मी आहे, हा माझ्यापेक्षा वेगळा आहे, तो त्याचं असं आहे, याचं असं आहे. म्हणजे ते वेगवेगळे दिसत राहतात आम्हाला. अतिशय उत्साहाने आम्ही हे द्वैत बघत असतो. द्वैताची आम्हाला स्फूर्ती येते. हीच तर खरी माया आहे. अद्वैत असताना द्वैताची स्फूर्ती होणं हीच माया आहे मुळी. आणि तीच प्रकृती आहे. तीच आपल्याला जीवभाव आहे हे दाखवते. आणि जीवभाव कशामुळे येतो? तर अविद्येमुळे. तीच अविद्या आहे. मग ती सत नाही. सत आणि असत हा इथे प्रश्न येत नाही. जीवभाव निर्माण करणारी माया आहे ती. आता इथे एक प्रश्न पडतो की 3 गुण असताना सुद्धा, 3 गुण हे वेगळे आहेत. आत्मतत्व हे गुणरहित आहे किंवा गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे. मग तुम्ही असं का सांगता? हा प्रश्न पडू शकतो की सत्वगुणयुक्त का व्हायला पाहिजे? सत्वगुणयुक्त का व्हायला पाहिजे? सत्वगुणयुक्त पण मायाचे. कारण तिन्हीपैकी कुठलाही गुण आला तर मायाच आहे. त्यातल्या त्यात हा उत्तम गुण आहे असं समजा. मग या गुणामध्ये जर हे चैतन्य जे आहे हे सत्वगुणामध्ये जर प्रतिबिंबित झालं, म्हणजे सत्वगुणयुक्त व्यक्तीमध्ये, पिशबुद्धीमध्ये हे जर चैतन्य प्रतिबिंबित झालं तर काय होतं? त्याला ईश्वर म्हणतो आपण. म्हणजे नराचा नारायण झाला. आणि रज किंवा तमोगुणामध्ये
जर चैतन्य प्रतिबिंबित झालं तर तो जीवभाव झाला. अशा रीतीने थिअरी इथे मांडलेली आहे. म्हणून सत्वगुणाचं महत्त्व आहे. बाकी आपण अभ्यासलं आहे. सत्वगुणामध्ये सूक्ष्मता जास्त आहे किंवा काटेकोरपणा, अट्टाहास हा कमी आहे. त्याच्यामुळे तिथे आत्मतत्वाची प्राप्ती होऊ शकते. मग जीवभाव म्हणजे काय? अंतःकरणाशी जो तादात्म्य पावलाय. अंतःकरण आपल्याला शब्द गेलेला आहे आता. शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. शरीराशी, मनाशी, विशेषतः आपल्या वासनांशी जो तादात्म्य पावलेला आहे ते म्हणजेच मी आहे असं ज्याला वाटतं, तो आहे जीवभाव. आणि म्हणून तो स्वतःला कर्ता आणि भोगता समजतो. मी म्हणजे करणारा, मी म्हणजे भोगणारा, आणि सगळे विषय भोगतो तो. म्हणजे जीवामध्ये चैतन्य, जीवाच्या बुद्धीमध्ये चैतन्य हे प्रतिबिंबित झालेलं असून सुद्धा तो काय होतो? चैतन्याचा भास वाटतो आणि तो भास असतो. थोडंसं सूक्ष्म आहे. आपल्याला माहिती आहे की नियम, चैतन्य हे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतं, हा नियम आहे. मग आता काय, एक जण अंतःकरणाशी तादात्म्य पावलाय, एक जण अंतःकरणाशी तादात्म्य नाही पावलाय. एक जण अंतःकरणाशी थोडा वेळ तादात्म्य पावलाय, पण काही वेळ तो विवेक वापरतोय, बुद्धी वापरतोय. त्या प्रमाणात ते होणार आहे. त्या प्रमाणात ते होणार आहे. चैतन्याचं प्रतिबिंब हे सगळ्यांच्या बुद्धीमध्ये पडतंय, पण जो अंतःकरणाशी तादात्म्य पावलेला आहे त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास आहे. त्याला म्हणतात चिदाभास. असंच वाटतं. हा चिदाभास कसा काय प्रकटतो? भानता भलता पुसे अविद्या कोण, अविद्या मुख्यत्वे अंतःकरण. तेथे बिंबले जे चैतन्य, जीव अभिधान ये तयासी.
चैतन्य एकच आहे, पण अनेक उपाधी आहेत. त्याच्यामुळे ते वेगवेगळं आहे असं वाटतं. आरसे अनेक आहेत म्हणून अनेक प्रतिबिंब आहेत म्हणून अनेक चैतन्य थोडी आहे. कल्पना मात्र आहेत ना ते. काय आहे माहिती का? या चैतन्याचं अंतःकरणात भासणारं जे प्रतिबिंब आहे, चैतन्याचं अंतःकरणात भासणारं जे प्रतिबिंब आहे, अंतःकरणात म्हणजे मनात, ते चिदाभास आहे. अनेक प्रकारच्या उपाधी आहेत जीवाला आणि त्याच्यामुळे ते अनेक भासतात. उपाधींमुळे ते भासतात, नाहीतर ते एकच आहेत. कल्पना आहेत या नुसत्या. अंतःकरण म्हणजेच अविद्या. अंतःकरणामध्ये जे मन आणि त्या वासना हे दोन खूप गोंधळ घालतात आणि त्याला अहंकार पुष्टी देतो. अंतःकरण म्हणजेच अविद्या. आणि अंतःकरण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये विशेषतः मनाचा रोल आहे आणि विशेषतः आपल्या वासनांचा रोल आहे, अशा मन आणि वासनांशी एकरूप झालेला जो जीव आहे, त्याच्या बुद्धीत उमटलेलं जे प्रतिबिंब आहे ते काय आहे? ते जीव आहे. शेवटी प्रतिबिंब कसंही भासो, पण त्याच्यामुळे खरी जी वस्तू आहे त्याच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. म्हणजे काय? मांडूक्य उपनिषदात म्हटलेलं आहे, माया मात्रमिदं द्वैतम. माया केवळ माया हेच एक द्वैत आहे. तेच द्वैत निर्माण करतं. तो परमात्मा जो आहे तो मी आहे. सा नित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. हो का गगनीच्या सूर्यासी दबके आणि अधोगतीसी, तेवी नित्यमुक्त आत्म्यासी
आणि जीवत्वासी निजकल्पना. फार मोठा संदेश याच्यातून दिलेला आहे. आपण हे उदाहरण म्हणून खूप वेळा घेतलंय की जरी सूर्याचं प्रतिबिंब खराब पाण्यामध्ये पडलं तरी सुद्धा ते खराब पाणी का सूर्याला अधोगतीला आणू शकतं का? नाही ना. म्हणजे कितीही तुम्हाला वेगवेगळं दिसलं तरी हे काहीच नाहीये, हा आभास आहे नुसता. त्याच्यामुळे परमतत्वाची किंमत कमी होत नाही कधीच. मायेमुळे, प्रकृतीमुळे अंतःकरणामध्ये हे प्रतिबिंबित होतं चैतन्य आणि ते जीवभाव बनतं. म्हणून काही चैतन्याची किंमत कमी झाली आहे का? चैतन्य अधोगतीला गेलंय का? तर अजिबातच नाही. ते आहे तसंच राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला अनुभवाच्या पातळीवर असं यायला पाहिजे. नुसती समज घेऊन बुद्धीच्या पातळीवर उपयोग नाही. अनुभवाच्या पातळीवर आपल्याला असं समजलं पाहिजे की द्वैत म्हणजे नेमकं आहे तरी काय? हे विश्व म्हणजे मिथ्या आहे, पण हे आम्ही नाही म्हणू शकत आहे आत्ता. त्याचं कारण काय आहे? पहिली एक गोष्ट म्हणजे काय आहे की आम्हाला त्याचं प्रचिती अजून आलेली नाही. प्रचिती आल्याशिवाय आता आम्ही लिंबाची चव घेत आलो, त्याची प्रचिती आली म्हणून आम्ही म्हणू शकतो ना ईश्वरली लिंबू म्हणजे आंबट. अगदी नक्कीच लिंबू आंबट आहे, त्याची प्रचिती आली आम्हाला. त्याची प्रचिती आल्याशिवाय आम्ही म्हणूच शकत नाही. पण ज्या अनेक ऋषीमुनींना प्रचिती आलेली आहे ते म्हणतात की हे विश्व म्हणजे काय आहे? चिदचा आभास, चैतन्याचा आभास आहे. जेवी अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेवी प्रकृती पुरुष संसारी, एकात्मतेवरी मृषा. मृषा म्हणजे मिथ्या, द्वैत. अर्धनारी नटेश्वर, एकच पुरुष एकच प्रकृती, तोच पुरुष तोच प्रकृती. असं कसं असेल मग सांगा बरं? एकच पुरुष आहे आणि एकच स्त्री आहे, असं असेल का कधी? नाही ना. म्हणजे काय आहे? म्हणजे भास आहे हा नुसता. तोच ईश्वर आहे, तोच माया आहे, असं आहे का? नाही. मग माया हा भास आहे, सिद्ध केलंय त्यांनी. आता त्यांनी सिद्ध केलं, पण आम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर आम्हाला त्याचा अनुभव घ्यायला लागेल. पण उदाहरणादाखल ते सांगतायत
की तोच पुरुष आहे आणि तोच प्रकृती आहे. मग तुम्ही सांगा, एकच व्यक्ती पुरुष आणि एकच व्यक्ती स्त्री होऊ शकते का? नाही. यातलं एक काहीतरी आभास आहे आणि एकच काहीतरी सत्य आहे. मग सोडा. प्रकृती आणि पुरुषपैकी प्रकृती सत्य आहे म्हणजे माया सत्य आहे असं म्हणा. तर माया सत्य आहे तर मायेतलं तर काही टिकत नाही. मायेत सगळी अनेक रूप दिसतात. मायेतलं सगळं नष्ट होतं, संहार होतो. मग माया सत्य आहे का? तर नाही. मग सत्य काय आहे? तर तो पुरुष म्हणजे तो चैतन्य, तो सत्य आहे. अशा पद्धतीने इथे सिद्ध केलेलं आहे. मग तो जर सत्य आहे तर माया काय आहे? माया हा भास आहे. माया हा जर भास आहे तर तो तुम्ही काय करा, आता अनुभवा. अनुभवल्याशिवाय ते कळणार नाही. जरी व्यवहारात आपल्याला कितीही भेदभाव दिसत असला, हे असं ते तसं, हे चांगलं ते वाईट, हे यश ते अपयश, हे सुख ते दुःख, हा दुसरा हा आपला, हे कितीही दिसत असलं तरी सुद्धा काय आहे ते अज्ञानामुळे भास आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे हळूहळू आपोआप लोप पावतं. माया आणि चैतन्य याच्यामध्ये आम्हाला भ्रांती झाली आहे. मग भ्रांती म्हणजे काय झालं आहे? अहो, माया तर आम्हाला अनुभवायला येते, कारण आम्ही देह पातळीवर आहोत, मनाच्या पातळीवर आहोत, वासनांच्या पातळीवर आहोत. माया अनुभवायला येते. आणि इकडे तर म्हणतात ईश्वर सत्य आहे, परचैतन्य सत्य आहे. त्याच्यामुळे माया आणि चैतन्य यांच्यामध्ये भ्रांतीचा पडदा निर्माण झाला आहे. हळूहळू ज्ञान प्राप्त करत गेलं की हा पडदा नाहीसा होतो. जै सोडी जै भ्रांती पडदा, तई प्रकृती पुरुषांचा पसारा. सहजे ये ऐक्यपदा, द्वैताची बाधा समूळ मिथ्या. भ्रांतीचा पसारा सोडून द्या. मग तो कसा सोडणार? तर प्रत्येक जो मनुष्य आपल्या संपर्कात येईल, मनामध्ये हे चालू पाहिजे की हो, माझंच प्रतिबिंब आहे. यस, मी माझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. मला माझं चैतन्य दिसलं म्हणजे काय, जाणवलं, रिमाइंडर दिवसभरातून. त्यामुळे प्रकृती एक वेगळी, पुरुष एक वेगळा, आत्मतत्व वेगळं, संसार वेगळा. हा जो सगळा पसारा मांडलाय ना आम्ही, तो पसारा त्या बुद्धीतनं निघून जाईल. सहजे ये ऐक्यपदा, द्वैताची बाधा समूळ मिथ्या. द्वैत जे आहे, दोन दोन अनेक गोष्टी दिसत आहेत, ती बाधा झाली आहे. ते सगळं नष्ट होईल मुळासकट.
आरिसा प्रतिमुख पाहिले. प्रतिमुख म्हणजे आपलं प्रतिबिंब पाहिलं आरशामध्ये. हे माझं मुख दुसरे झाले. प्रतिबिंब पाहिलं म्हणजे दुसरं झालं का ते लगेच तोंड आपलं? माझं एक तोंड आणि ते प्रतिबिंब हे माझं दुसरं तोंड असं झालं का? पाहत्या नाही ऐसे गमले, दुजे निसी एकले निजमुखी मुख. जो पाहतो आहे किती सुंदर, म्हणजे आपल्याला पटेल असं सांगितलेलं आहे की आपण आरशात प्रतिबिंब बघतो, आपलं चेहरा बघतो. खूप आनंद होतो का आपल्याला? माझा एक चेहरा आणि या आरशात मला माझा दुसरा चेहरा मिळाला. मला 2-2 चेहरे आहेत. असं कधीतरी प्रतिबिंब बघणाऱ्याला वाटलंय का आजपर्यंत? नाही. त्याची ठाम समजूत आहे एकच माझं मुख आहे. ते कसं दिसतंय हे बघण्यासाठी मी आरशात बघतोय. त्या प्रतिबिंबावरनं माझं सगळं मुख ठीकठाक आहे की नाही एवढंच मला पाहायचं आहे. तसं आपल्याला मग ही बुद्धी का झाली आहे? आधी एकनाथ म्हणतात की परमेश्वराने आपल्यावर उपकार केले आहेत, माया दिली आपल्याला. मग या मायेमध्ये अनेक गोष्टी, अनेक रूप जी दिसत आहेत त्याच्यातून आपण आपल्यातल्या स्वरूपाला बघतोय, प्रतिबिंब दिसतंय ते. मग इथे अशी गडबड का होते? माझं प्रतिबिंब मी बाहेर बघत असताना ते वेगळं आहे, अजून 2-2 झाले आता मला. असं आहे का? म्हणजे मी आहे ते मीच 2-2 झाले असं आहे का? नाही ना होऊ शकत. मी एकच आहे, म्हणजे आत्मतत्व एकच आहे. त्याचं फक्त हे प्रतिबिंब आहे. आपलं जे मुख आहे, आपला चेहरा, तो आरशात काही प्रवेश करत नाही. आरसा काही दुसरं मुख तयार करत नाही आपलं अजून एक. आरशामध्ये एक दुसरा चेहरा दिसतो हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मग आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, मग ते द्वैत आहे का? 2-2 आहे का? नाही. ते एकाच वस्तूचं प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब काय आहे? आभासी आहे ना. प्रतिबिंब आभासी आहे. आणि मुख काय आहे? एकच आहे. रात्री एक होतं मुख, सकाळी उठल्यावर आरसा बघितला 2 मुख झाली, असं नाही ना. अशा रीतीने आत्मतत्वाचा अभ्यास खूप वेगळ्या रीतीने अतिशय जवळ नेऊन आपल्याला करवला आहे या शंकराचार्यांच्या हस्तामलक स्तोत्राने. त्यावर एकनाथांचे श्लोक सुद्धा अतिशय उत्तम आहेत.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.